आरक्षणाबाबत मराठा समाजावर अन्याय या विषयावर आपण भाष्य करणार आहोत. गेल्या 42-43 वर्षापासून मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा आहे आणि गेल्या 15 महिन्यामध्ये तर तो अतिशय तीव्र स्वरूपाचा आहे. मात्र राज्य सरकारनं त्या मुद्द्याकडं कधीच गांभीर्यानं घेतलेलं नाही. शिवाय 2014ला सुद्धा मराठा समाजाची फसवणूक केली, 2018ला सुद्धा केली आणि आता 23-24मध्ये सुद्धा तोच प्रकार आहे. राज्यकर्ते बदलले, सरकार बदललं, युती असो की आघाडी असो, फक्त मराठा समाजाला फसवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. स्वतःच्या राजकीय करिअरपायी मराठा समाजाचा बळी देण्याचं काम वेळोवेळीच्या सरकारानं केलेलं आहे आणि फक्त निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा घाट घालायचा आणि निवडणुका संपल्या की आपले हस्तक पाठवून न्यायालयाच्या मार्फत ते काढून टाकायचं, ते काढून घ्यायचं, अशा प्रकारचं षडयंत्र या ठिकाणी आहे. 2014मध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना नारायण राणे समितीच्या माध्यमातून मराठा समाजाला 16% ESBC आरक्षण दिलं. ते 50%च्या वरचं असल्यानं तात्काळ उच्च न्यायालयामध्ये त्याचा कार्यक्रम झाला आणि याचिकाकर्ते होते कोण? केतन तिरोडकर. त्यानंतर पुन्हा अजून आरक्षणाचा एरे मागल्या सुरू झाला आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब असताना त्यांनी गायकवाड आयोगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्वेक्षण केलं. गायकवाड आयोगाला लोकांनी निवेदनं दिली, त्या ठिकाणी विनंत्या केल्या आणि या निवेदनामध्ये 99.25% लोकांनी सांगितलं की आम्हाला OBCतलं आरक्षण द्या, म्हणजे 50%च्या आतलं आरक्षण द्या. सरकार त्याला बदललं नाही आणि सरकारनं OBC मतावर डोळा ठेवत मराठा समाजावर घात केला आणि पुन्हा 50%च्या वरचं आरक्षण दिलं. वास्तविकता 102व्या घटना दुरुस्तीनुसार राज्य सरकारला आरक्षण द्यायचे अधिकार नव्हते आणि अधिकार नसताना सुद्धा राज्य सरकारनं 50%च्या वरचं आरक्षण दिलं आणि पुन्हा मराठा समाजाचा घात झाला. याचिकाकर्ते कोण होते? तर जयश्री पाटील. वकील कोण होता? तर गुणरत्न सदावर्ते. याचिकाकर्ता कोण होता? तर नागपूरची सेव्ह मेरिट सेव्ह नेशन नावाची संस्था. अरविंद दातारासारखे सिनियर कौन्सिल सुप्रीम कोर्टामध्ये कुणी उभा केले? एका दिवसाच्या हेरिंगला 10 लाख फीस घेणारे वकील कोणी उभा केले? कुठून पैसा आला? म्हणजे हे सगळं मराठा समाजाच्या विरोधात षडयंत्र आहे आणि पुन्हा छातीटोकपणे सांगत आहेत की आम्ही मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण दिलं, आम्ही सत्तेत असताना आम्ही ते उच्च न्यायालयात टेकून दाखवलं आणि आम्ही सत्तेत होतो तोपर्यंत सुप्रीम कोर्टात सुद्धा स्टे आला नाही. तुमचा पायाच कच्चा आहे, तुम्ही का छाती बडवून घ्यायला लागली? मुळात तुमच्या मनात पाप असल्यानं ते आरक्षण टिकणारच नव्हतं, हेही त्रिकालाबाधित सत्य आहे आणि पुन्हा न्यायालयानं त्या ठिकाणी काही त्रुट्या दाखवून ते आरक्षण 5 मे 2021ला रद्द केलं. सरकारनं पुन्हा एका राणा भीमादेवी थाटात गर्जना करीत रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं आणि ते रिव्ह्यू पिटिशन देखील फेटाळलं. आता क्युरेटिव्ह प्रलंबित आहे, सरकार त्यावर तोंडावर बोट ठेवून गप्प आहे आणि इकडं मुख्यमंत्री सांगतात मुंबईच्या मेळाव्यात शपथ घेतात छत्रपतींची, आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ आणि पुन्हा तोच घाट, पुन्हा तेच पहिले पाडे 55 न्यायमूर्ती शुक्रे आयोगाच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आलं. थोडा एक्सपांडेबल सर्वे त्या ठिकाणी करण्यात आला. मात्र पुन्हा मराठा समाजाला 50%च्या वरचंच आरक्षण त्या ठिकाणी देण्यात आलं. पुन्हा तोच घात झाला आणि एवढं असताना आणि सरकार सांगतं आम्ही हे दिलं, आम्ही ते दिलं. काय दिलं? काय तुम्ही फक्त भास निर्माण केलेला आहे लोकांना. म्हणजे तुमचे दाखवायचे दात वेगळे आहेत, खायचे दात वेगळे आहेत. ज्या जातींनी कधी निवेदन दिलं नाही, तुम्हाला साधा कागद दिला नाही, 4 ओळीचं निवेदन आलं नाही, कुठलं उपोषण नाही, कुठलं आंदोलन नाही, कुठला मोर्चा नाही, कुणाचीही मागणी नसताना तुम्ही वेगवेगळ्या जातींना ते महामंडळ दिलेले आहेत
आणि मराठा समाजाची मागणी साधी सोपी सरळ आहे, तर तुम्ही ती द्यायला तयार नाहीत. म्हणजे हा एक प्रकारे मराठा विरुद्ध इतर समाज उभा करण्याचा प्रयत्न, दुर्दैवी प्रयत्न हा आखलाय की काय असं म्हणायला जागा आहे. कारण ब्राह्मण समाजाला आर्थिक विकास महामंडळ दिलं. किती ब्राह्मण गरीब आहेत हा एक संशोधनाचा भाग आहे. वाणी समाजाला आर्थिक विकास महामंडळ दिलं. किती प्रमाणात वाणी समाज मागास आहे हाही संशोधनाचा भाग आहे. एवढंच नाही तर सोनार समाजाला सुद्धा आर्थिक विकास महामंडळ दिलं. सोनार समाजाचा व्यवसाय पहा काय तो, आणि किती करोडो रुपयाचे व्यवहार होतात, तर लाखो करोडो रुपयाचे. आणि मग मराठा समाजाची साधी मागणी ते देत नाहीत. एवढंच नाही, कुणबीची तत्सम जात म्हणून तिल्लोरी कुणबी अशा 3 जाती ओबीसी आरक्षणात घातल्या. आणि त्याला कॉमा देऊन तिथं मराठा जर लिहिलं असतं तर सगळा प्रश्न मिटत होता. परंतु सरकारची इच्छाशक्ती नाही. सरकारनं फक्त आणि फक्त सत्ता कसा मिळवेल अशा प्रकारचा डाव या ठिकाणी आखलेला आहे. सत्ता तुम्हाला लखलावा असो, कोणी सत्तेत येऊ, काही देणं घेणं नाही. कारण शेवटी मराठा समाजाला लढावंच लागेल, कारण सहजासहजी ही गोष्ट मिळणारही नाही. आणि आरक्षण कशासाठी मागतोय? आरक्षण खरं पाहिलं तर मूलभूत गरज ही शिक्षणासाठी आहे. किती आत्महत्या होतात. आत्ता बीडच्या पिंगळे नावाच्या बांधवानं ती एक चिठ्ठी लिहिली आणि व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून आत्महत्या केली. आणि तो सांगतोय की ओबीसीच्या विद्यार्थ्यांना 15-20 हजार रुपये फीस आहे आणि आम्ही 80-90 हजार रुपये कुठून आणायचे, आणि पाहिजे ते मनासारखं कॉलेज मिळत नाही. आणि असं असताना हे शासनाला दिसत नाही का शासनानं डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. जशी न्यायदेवतेची पट्टी त्या ठिकाणी चंद्रचूड साहेबांनी काढून टाकली, तशी शासनी पट्टी का काढत नाही? म्हणजे फक्त मराठा समाजावरच हा अन्याय का, कशासाठी? आणि म्हणून मराठा समाजाची चौबाजूंनी कोंडी केलेली आहे. इंदिरा साहनी प्रकरणातील निर्देश आणि मंडल आयोगातील सूचनेनुसार आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात निम्न असतं. मग मराठा समाजाची लोकसंख्या जर 32% असेल तर 16% आरक्षण का नाही? आणि शुक्र आयोग सांगतो की 9% सुद्धा नोकऱ्यामध्ये मराठा समाजाचं प्रतिनिधित्व नाही. मग हे असताना शासनाला हे का दिसत नाही? ती युतीचा असो की आघाडीचा असो, केंद्रात एनडीए असो की यूपी असो, आणि आपल्यावरचा चेंडू दुसऱ्याच्या कोर्टात टाकायचं एवढंच चालू आहे. परंतु फसगत मात्र वर्षानुवर्ष मराठा समाजाची होत आहे. अन्याय मात्र मराठ्यांवर होत आहे.